तर मंडळी, तुम्हाला तुमचं वजन लवकरात लवकर कमी करायचं आहे, पण तुमच्याकडे अजिबात टाईम नाही आहे किंवा एनर्जी नाही आहे काहीतरी वेगळं असं बनवायची. तुम्हाला एकदम फॅन्सी डाएट नको आहे, पण जे रोज आपल्या घरामध्ये बनतं तेच हवं आहे, योग्य त्या प्रमाणामध्ये आणि योग्य त्या पद्धतीमध्ये. आणि आता तुम्ही थकलेला आहात ह्या वजनापासून, ह्या सुटलेल्या पोटाच्या चरबीपासून. आणि आता असा आहार पाहिजे की जो रोज तुम्ही घेता, जो रोज तुम्ही खाता आणि तो तुम्हाला व्यवस्थितपणे सूट देखील होतो. आणि अजिबात तो महाग नाही आहे, तर पूर्णपणे बजेट फ्रेंडली आहे. जर असं डाएट तुम्ही बघत असाल आणि अवघ्या महिन्याभरामध्ये जर तुम्हाला तुमच्या वजनामध्ये आणि शरीरामध्ये बदल बघायचा असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर मंडळी, बऱ्याचदा असं होत असतं की आपण डाएट फॉलो करतो, पण 4-5 दिवस झाले की आपल्याकडून ते होत नाही, कारण कित्येकदा ते खूप क्रॅश डाएट असतं आणि रोज आपण जे खातो ते आहारामध्ये नसतं, त्याच्यामध्ये बदल झालेला असतो. त्यामुळे व्यवस्थित डाएट फॉलो केलं जात नाही आणि मग वजन आहे तसं आहे, ही पोटाची सुटलेली चरबी आहे तशी आहे. पण मंडळी, आता काहीही काळजी करू नका, कारण मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अवघ्या 1200 कॅलरीजचा इतका प्रभावी असा डाएट प्लॅन की जो फॉलो केल्यामुळे अवघ्या महिन्यामध्येच तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. आणि हा इतका इफेक्टिव्ह आहे आणि ह्या उन्हाळ्यासाठी परफेक्ट आहे. मी माझ्या कित्येक क्लायंट्सला पर्सनलाइज डाएट प्लॅन देते, त्याच्यामध्ये देखील मी हे ऑप्शन्स देते आणि इथे देखील मी तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे, ते देखील अगदी फ्रीमध्ये. तर मंडळी, या आधी देखील मी तुमच्यासोबत खूप सारे व्हिडिओज शेअर केले, डाएट प्लॅन शेअर केले, इंटरमिटंट फास्टिंग डाएट प्लॅन, 1 मील अ डे डाएट प्लॅन. तसेच मी स्वतः माझं 30 किलो वजन कसं कमी केलं ते देखील तुमच्यासोबत शेअर केलं. आणि या सगळ्या व्हिडिओना तुम्ही जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. कित्येकांचं वजन आपले व्हिडिओज पाहून, आपले पर्सनलाइज डाएट प्लॅन घेऊन वजन कमी होत आहे. अवघ्या आठवड्यामध्येच लोकांना फरक दिसत आहे. तुमच्या कमेंट्स पाहून, तुमचे मेसेजेस पाहून मला खरंच खूप आनंद होत आहे. तर मंडळी, आज मी पुन्हा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे 1200 कॅलरीजचा, अवघ्या 1200 कॅलरीजचा डाएट प्लॅन की जो फॉलो केल्यामुळे 7 दिवसात तुम्हाला तुमच्या वजनात फरक दिसणार आहे. सो तुम्ही तुमचं वजन आज चेक करा, 7 दिवसानंतर चेक करा आणि 1 महिन्यानंतर देखील चेक करा आणि मला इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला प्रभावी 1200 कॅलरीचा डाएट प्लॅन. फक्त हा डाएट प्लॅन फॉलो करा आणि पोटाची चरबी वितळवा. तर मंडळी, माझा कुठलाही डाएट प्लॅन फॉलो करताना, इवन हा डाएट प्लॅन फॉलो करताना देखील माझे 5 गोल्डन रूल आहेत. मी जेव्हा पर्सनलाइज डाएट प्लॅन देखील देते तेव्हा देखील मी माझ्या क्लायंट्सला हे रूल फॉलो करायला सांगते. कित्येकदा तुम्हाला देखील अनुभव होत असेल की तुम्ही ह्या आधी देखील जर डाएट प्लॅन फॉलो केला, पण तुम्हाला तुमच्या वजनामध्ये व्यवस्थित फरक, हवा तसा फरक दिसत नाही आहे, कारण त्या डाएट प्लॅनसोबतच हे 5 रूल फॉलो करणं खूप गरजेचं आहे. कोणीही येऊन ते तुम्हाला सांगत नाही, पण फक्त तुम्ही हे करून बघा. ह्या डाएट प्लॅनसोबत जेव्हा तुम्ही हे 5 गोल्डन रूल फॉलो कराल, तुम्हाला तुमच्या वजनामध्ये झपाट्याने झालेला बदल हा दिसणार आहे. सो सगळ्यात पहिला गोल्डन रूल आहे की इथून पुढे, खरं तर तुम्ही कायमच केलं पाहिजे, पण हा डाएट प्लॅन फॉलो करताना तरी इथून पुढे तुम्ही दिवसभरातून 2.5 ते 3 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या शरीरातलं सगळं टॉक्सिन्स बाहेर जायला मदत होत असते आणि त्याचा चांगला परिणाम आपल्या वजनावर देखील होत असतो. दुसरा गोल्डन रूल ते म्हणजे इथून पुढे तुम्ही तुमच्या जेवणाच्या वेळा या फिक्स ठेवणार आहात. जेवणाची वेळ ही फिक्स ठेवणं गरजेचं आहे. असं नाही की आज मी नाश्ता 8 वाजता केला आहे, उद्या मी 10 वाजता करणार. कारण जेवणाची वेळ फिक्स ठेवल्यामुळेच तुमचं पचन चांगलं होत असतं आणि तुमचं वजन वाढण्याचं मूळ कारण आहे ते म्हणजे तुमचं अपचन. आणि ते व्यवस्थित होण्यासाठी तुमच्या ज्या काही जेवणाच्या वेळा आहेत, नाश्ता असो, दुपारचं जेवण असो, रात्रीचं जेवण असो, त्याची एक फिक्स वेळ ठेवा. नेक्स्ट गोल्डन रूल असा आहे की इथून पुढे तुम्ही रात्रीचं जेवण हे 7च्या आत करणार आहात. लवकरात लवकर जेवण करण्याचा प्रयत्न करा. आता काही जण म्हणतील की आम्हाला ऑफिस आहे, कामानिमित्त आम्ही बाहेर जातो, तर घरी आल्या आल्या जेवायला बसा, कारण रात्रीचं जेवण जितकं लवकर कराल ते तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. आणि जर तुम्ही घरातच असाल तर त्याचा फायदा घ्या आणि रात्रीचं जेवण हे 7च्या आत करा. नेक्स्ट गोल्डन रूल असा आहे की इथून पुढे तुम्हाला आता जर व्यायाम करायला जमत नसेल, पण ॲटलिस्ट तुम्ही 45 मिनिट्स फास्ट वॉक करणं गरजेचं आहे. जिमला जायला जमत नाही आहे, व्यायाम करायला जमत नाही आहे, पण ॲटलिस्ट वॉकिंग तर तुम्ही करू शकता, तर नक्कीच करू शकता. आणि त्यामुळेच फक्त आणि जर काही दिवसांमध्येच आपल्याला आपल्या शरीरामध्ये बदल बघायचा आहे तर आपण हे इतकं नक्कीच करू शकतो. आणि नेक्स्ट रूल, मी हा डाएट प्लॅन जसा सांगितला आहे तसाच फॉलो करा. असं नाही की मी याऐवजी हे घेऊ का, याऐवजी मी ही क्वांटिटी घेऊ का. जर आपल्याला बदल बघायचा आहे तर जसा सांगितला आहे तसाच तो डाएट प्लॅन फॉलो करणं गरजेचं आहे. आणि जर माझ्या क्लायंट्सला हा डाएट प्लॅन फॉलो करून बदल दिसू शकतो, जर मी स्वतः घर बसल्या माझं 30 किलो वजन कमी करू शकते, तर तुम्ही देखील करू शकता.
तर म्हणजे आता बघू की दिवसाची सुरुवात आपण कशी करायची. सो सकाळची सुरुवात आपण करणार आहोत आपली फॅट कटर ड्रिंकने. उठल्या उठल्या ब्रश करायच्या आधी अगदी अनाशा पोटी तुम्ही घेणार आहात आपली फॅट कटर ड्रिंक. इथे मी तुम्हाला त्याचे 3 ऑप्शन देते. सगळ्यात पहिलं ऑप्शन म्हणजे तुम्ही उठल्या उठल्या घेऊ शकता लिंबू पाणी. मस्त मोठा ग्लास भरून पाणी गरम करायचं, त्याच्यामध्ये अर्धा लिंबू टाकायचं आणि अर्धा चमचा मध टाकायचं, बास. आणि उठल्या उठल्या तुम्ही ते पाणी पिणार आहात. हा झाला पहिला ऑप्शन. दुसरा ऑप्शन ते म्हणजे तुम्ही जिरा वॉटर घेऊ शकता. रात्री 1 चमचा जिरा 1 मोठा ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचं. सकाळी उठल्यावरती ते पाणी गरम करून गाळून तुम्ही पिणार आहात. आणि नेक्स्ट ऑप्शन म्हणजे तुम्ही घेऊ शकता धन्याचं पाणी. एक तर तुम्ही धने रात्री भिजत घालायचे आणि सकाळी उठल्यावरती ते पाणी गरम करून उकळून गाळून तुम्ही ते पिणार आहात. आता बघू आपल्या ब्रेकफास्टचे ऑप्शन्स. तुमच्या नाश्त्याची देखील एक फिक्स वेळ ठेवा. अगदी सिंपल असे ऑप्शन्स आहेत. सगळ्यात पहिलं ऑप्शन ते म्हणजे तुम्ही पोहे घेऊ शकता, व्हेजिटेबल पोहे. पण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त भाज्या ॲड करण्याचा प्रयत्न करा. कांदा, टोमॅटो, मटार, गाजर, तुम्ही जितक्या भाज्या ॲड कराल तितकं चांगलं. आणि बाऊल भरून तुम्ही पोहे घेणार आहात, बास. मग झाला तुमचा नाश्ता. हा होता आपला पहिला ऑप्शन. दुसरा ऑप्शन म्हणजे तुम्ही बाऊल भरून ओट्स घेऊ शकता, बास. मग बाकी काही घेऊ शकत नाही. तुम्ही एक तर मसाला ओट्स घेऊ शकता किंवा मग तुम्ही दुधासोबत देखील विथ फ्रूट्स तुम्ही ओट्स घेऊ शकता. सो एक तर पोहे घ्या किंवा तुम्ही ओट्स घ्या, किंवा जर तुम्ही एग्स खात, अंडी खात असाल तर तुम्ही 2 बॉइल्ड एग्स विथ 1 ब्राऊन ब्रेड तुम्ही घेऊ शकता. हा झाला आपला तिसरा ऑप्शन. आणि नेक्स्ट ऑप्शन म्हणजे तुम्ही घेऊ शकता हिरव्या मुगाचं धिरडं. मस्तपैकी हिरवे मुग रात्री भिजत घालायचे. सकाळी उठल्यावरती आपण त्या हिरव्या मुग मस्त मिक्सरमधून काढायचे आणि त्याचे 2 छोटी धिरडी तुम्ही घेऊ शकता. तसेच मंडळी, आता ब्रेकफास्टसोबत काही काहींना चहा प्यायची सवय असते, कॉफी प्यायची सवय असते. पण जर आपल्याला आपलं वजन लवकरात लवकर कमी करायचं आहे तर आपण चहा कॉफी प्यायची नाही. पण जर इच्छा असेलच तर तुम्ही ब्लॅक टी पिऊ शकता, ब्लॅक कॉफी पिऊ शकता, ग्रीन टी पिऊ शकता. म्हणजे 0 कॅलरीज ड्रिंक घेण्याचा प्रयत्न करा. फक्त काही दिवसांमध्येच मग बघा तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या पोटाच्या चरबीमध्ये झालेला चमत्कार. सो हे ऑप्शन्स होते आपले ब्रेकफास्टचे. त्यानंतर आपण करणार आहोत लंच. पण दुपारी 11 वाजता मिड मॉर्निंगला जर तुम्हाला भूक लागलीच तर तुम्ही कुठलंही एक विटॅमिन सी रिच फ्रूट घेऊ शकता. म्हणजे एक तर तुम्ही संत्र घ्या, एखादी मोसंबी घ्या, एखादा पेरू घ्या, कुठलंही एक फ्रूट घेऊ शकता. किंवा तुम्ही फक्त तेव्हा ग्रीन टी देखील पिऊ शकता, बास. मग त्यानंतर डिरेक्टली आपण करणार आहोत आपला लंच. सो लंचची जे देखील आपण एक फिक्स वेळ ठरवणार आहोत आणि त्यामध्ये देखील मी तुम्हाला देणार आहे ऑप्शन्स. तर म्हणजे आता मी तुम्हाला लंचचे ऑप्शन सांगतेच, पण अगदी महिन्यामध्येच तुम्ही तुमच्या वजनामध्ये फरक बघण्यासाठी जर हा डाएट प्लॅन फॉलो करून बघणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हे 1 महिना फॉलो करून बघणार आहे. आता बघू आपले लंचचे ऑप्शन. सो लंचला देखील मी तुम्हाला 4 ऑप्शन देते. सगळ्यात पहिलं ऑप्शन ते म्हणजे तुम्ही घेऊ शकता भाकरी. कुठलीही एक अवेलेबल भाजी, रोज वेगवेगळ्या भाज्या घेण्याचा प्रयत्न करा. भाकरी, भाजी आणि सॅलेड, एवढं बाऊल भरून सॅलेड घ्यायचं, बास. मग झालं दुपारचं जेवण. रोज वेगवेगळ्या भाज्या घेण्याचा प्रयत्न करा, भाकरी, भाजी आणि सॅलेड. हा होता आपला पहिला ऑप्शन. दुसरा ऑप्शन म्हणजे तुम्ही घेऊ शकता पनीर भुर्जी. मस्तपैकी पनीरची भुर्जी करायची आणि सोबतच तुम्ही घेऊ शकता 1 रोटी, बास. मग बाकी काहीही घ्यायचं नाही. तिसरा ऑप्शन असा आहे की काही काहींना भात आवडतोच तर तुम्ही घेऊ शकता ब्राऊन राईस. मग फक्त ब्राऊन राईस घ्यायचा, मस्तपैकी तुम्ही त्याचा पुलाव करू शकता किंवा त्याचा खिचडी भात करू शकता आणि सोबतच एक बाऊल भरून तुम्ही घेणार आहात सॅलेड. आणि आपला नेक्स्ट ऑप्शन आहे दुपारच्या जेवणामध्ये, ते म्हणजे तुम्ही ग्रिल्ड चिकन घेऊ शकता आणि सोबतच तुम्ही घेऊ शकता सॅलेड. आता मी इकडे तुम्हाला दिलेलंच आहे की किती क्वांटिटीने घ्यायचं. तुम्ही स्क्रीनशॉट देखील हा पॉज करून काढू शकता किंवा तुम्ही लिहून देखील घेऊ शकता हे सगळे ऑप्शन्स आणि तसे तुम्ही ते नंतर फॉलो करू शकता. हे झाले आपले दुपारच्या जेवणाचे ऑप्शन. त्यानंतर आपण डिरेक्टली करणार आहोत आपला डिनर. पण काही काहींना 5 वाजता वगैरे भूक लागते तर तेव्हा अगेन तुम्ही ग्रीन टी, ब्लॅक कॉफी या 0 कॅलरीज ड्रिंक घ्यायच्या आणि सोबतच तुम्ही एवढे आपल्या मुठीत बसतील एवढे मखाणे घेऊ शकता, रोस्टेड मखाणे किंवा रोस्टेड पीनट्स घेऊ शकता, बास. शेवटी आपल्याला आपली भूक भागवायची पण आपल्याला आपलं पोट फुगवायचं नाहीये. त्यानंतर आपण करणार आहोत डिनर. आता बघू आपले डिनरचे ऑप्शन्स. तर म्हणजे रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही घेणार आहात सूप. मस्त वेगवेगळे सूप करायचे, बाऊल भरून सूप घ्यायचं आणि सोबतच तुम्ही घेणार आहात सॅलेड. किंवा तुम्ही पनीर देखील घेऊ शकता, पनीर घ्यायचं मस्तपैकी, ग्रिल्ड पनीर देखील घेऊ शकता आणि सोबतच तुम्ही अगेन सॅलेड देखील घेऊ शकता. किंवा तुम्ही डाळ घेऊ शकता, डाळींचं सूप घेऊ शकता आणि सोबतच उकडलेल्या भाज्या किंवा सॉर्टेड व्हेजिटेबल्स. रात्रीचं जेवण हे हलकं असणं गरजेचं आहे कारण रात्री आपली पचनशक्ती ही एकदम कमी झालेली असते. आपल्या शरीरातला अग्नी हा मंदावलेला असतो आणि रात्रीत जर आपण खूप आहार घेतला तर तो पचणार आहे का? नाही. त्यामुळे रात्रीचं जेवण हे हलकं करण्याचा प्रयत्न करा. फक्त महिनाभर करून बघा आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये
झालेला फरक. त्यानंतर झोपायच्या अर्धा ते पाऊण तास आधी तुम्ही परत एकदा गरम पाणी प्या किंवा तुम्ही कॅमोमाईल टी देखील घेऊ शकता, ती देखील खूपच इफेक्टिव्ह आहे. बास, फक्त हे पूर्ण दिवसाचा अशा प्रकारे तुम्ही डाएट प्लॅन फॉलो करा. जे ऑप्शन्स दिले तुम्ही ते आलटून पालटून देखील घेऊ शकता आणि मग तुम्हाला दिसणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. आणि जर तुम्ही हे 1 महिना फॉलो करून बघणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हे 1 महिना फॉलो करून बघणार आहे. तर मंडळी, वजन कमी करणं हे अवघड नाही आहे, गरज आहे ते म्हणजे सातत्याची. काही काही लोक असे 3-4 दिवस डाएट फॉलो करतात आणि मग सोडून देतात. अरे जरा स्वतःला महिना द्या, 1 महिना द्या, जरा स्वतःवरती कंट्रोल ठेवा. हाच आहार घ्या, बाहेरचं गोड खाणं, मैद्याचे पदार्थ खाणं, तेलकट तुपकट खाणं बंद करा. जर वजन वाढायला इतके दिवस तुम्ही घेतलेले आहे तर वजन कमी करण्यासाठी तुम्ही थोडे दिवस नाही देऊ शकत तर नक्कीच देऊ शकता. जो गरज आहे ते सकारात्मक राहण्याची. तसेच मंडळी, तुम्हाला जर पर्सनलाइज डाएट प्लॅन हवा असेल, म्हणजे तुमचं वय, उंची, तुमचे मेडिकल रिपोर्ट्स हे बघून आपण पर्सनलाइज डाएट प्लॅन देखील देतो, तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअपची लिंक ही देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मंडळी, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो की त्या लोकांचं वजनच कमी होत नाही आहे त्यांच्यासोबत देखील हा डाएट प्लॅन शेअर करा. म्हणजे त्यांना देखील हा अगदी घरगुती डाएट प्लॅन फॉलो करून अवघ्या काही दिवसांमध्येच त्यांच्या वजनामध्ये झालेला फरक हा नक्कीच दिसेल. आणि मंडळी, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. तसेच मंडळी, वजन कमी करण्याआधी तुम्ही जसे आहात ना तसे स्वतःवर प्रेम करा. कारण जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो, स्वतःवर विश्वास ठेवतो, तेव्हाच हे जग आपल्यावर प्रेम करतं आणि आपल्यावर विश्वास ठेवतं. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.